आणि तिच्याबद्दल तुम्हाला कळायलाच पाहिजे. काय काय कळवायला पाहिजे? मंजू भारी आहे ना माझी. तुमच्या लाडक्या मंजिरीला खुद्द सत्यानं घराच्या बाहेर हाकलली. मम्मी साहेब हवे काय बोलताय तुम्ही? आणि सत्यजितराव का बाहेर काढतील मंजूला? का झालं, कसं झालं, सत्यानी का कडलं, काहीच ठाव नाही बघा मला. अहो मम्मी साहेब अहो पण सत्यजितराव असं नाही करू शकत, नाही बाहेर काढू शकत माझ्या लेकीला ते. खरंय बाई तुमचं, लय वाईट वाटलं मला. मी बी आई आहे ना, एक आई दुसऱ्या आईचं मन ओळखू शकते बघा. पण आता काय करायचं, तिचं नशीबच फटकं. लय रडू यायला लागलंय बघा. आता मी ठेवते फोन, मला सहन होईना झालंय. मम्मी साहेब आपल्या मतदारसंघात काही वेगळी कामं करता येतील आहेत का? काही यादी केली का काही? हो तात्यासाहेब, मी असा विचार केलाय, आपण आपल्या मतदारसंघात पानपोया बसवून टाकू. नाही नाही, अरे पाऊस असताना पानपोयांची काय गरज आहे? तात्यासाहेब तुम्ही सरळ वीजच काम लावून द्या. अरे आपण हे जे सगळं सांगतोय हे सत्यानं आधी करून ठेवलंय, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग सत्याने जे केलं नाही ते सांगा, ते आपण करू. डॅडी साहेब काय केलं तुम्ही? का तिला घरात घेऊन आला तुम्ही इथे? ऐक ऐक ऐक, काय तू इकडे शांत हो आधी. का शांत हो मी? हा माझं चुकलंय, मी तुम्हाला त्या सत्याच्या घरी जाऊनच नव्हतं द्यायला पाहिजे, माझंच चुकलं सगळं. हळू बोल, तिला कळलं तर काय होईल? कळू देत. आय एम सो डन नाव. डॅडी साहेब मी ना वैतागले तुम्हाला आणि त्या आर्यनला. तो आर्यन मला काही न आयडिया देता, तुम्हाला मला दोघांनाही काही न आयडिया देता तिच्यावर हल्ला करून आला. आणि तुम्ही तर त्या बाईला डायरेक्ट घरात घेऊन आलात. काय गरज होती? हा मी इथे तुम्हाला सगळ्यांपासून सेफ ठेवायला बघते आणि तुम्ही एकावर एक गोंधळ वाढवत जाता आणि स्वतःसाठी डेंजर क्रिएट करता. बापरे, तुझी चिडचिड कळते मला, तुझं म्हणणं कळतंय मला. हे राजकारण आहे, त्यातले काही खेळ असतात, ते डाव खेळावे लागतात. डॅडी साहेब आजवर तुम्ही आणि आर्यनने अशा किती खेळ खेळलात, काय फायदा झाला शत्रूचा पराजय? नाही ना. अहो मी आहे म्हणून नशीब, नाहीतर तुम्ही आतापर्यंत त्या जेलमध्येच बसलेले असता. हे असं नाही बोलायचं. माझी मुलगी आहेस, उपकार नाही केलेस माझ्यावर तू. माझी मुलगी आहेस म्हणून तू हे केलंयस, असं बोलू नये. बरोबर आहे तुमचं, तुमची मुलगी आहे म्हणूनच हक्काने तुमच्यावर आता चिडली आहे मी. पण तुम्हाला त्याची सुद्धा किंमत नसेल ना तर मग ठीक आहे, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, स्वतःची काळजी घ्या. हा करत राहा बदल. बापरे, आय आय तात्यासाहेबांनी माझ्यावर लक्ष ठेवायला नक्की CCTV कॅमेरे लावले असतील. ते आधी शोधून काढले पाहिजे. तात्यासाहेब जरा लय शातीर दिमागाचे. असे सहज हाताला लागणार असं कॅमेरा नाही ठेवणार. मला प्रत्येक कोपरा चेक केलं पाहिजे. काय हवंय का तुम्हाला?